वीज पडून बैल दगावल्याने आर्थिक चणचण. लातूरमध्ये शेतकऱ्याच्या पत्नीवर स्वतः नांगराला जुंपण्याची वेळ. बळीराजाच्या आसमानी आणि सुलतानी संकटांची मालिका संपण्याचे नाव घेत नाहीये. लातूर जिल्ह्यातून अत्यंत मन हिलावून टाकणारी आणि शेतकरी कुटुंबांच्या दुरवस्थेचे विदारक दर्शन घडवणारी एक घटना समोर आली आहे. एका गरीब शेतकरी कुटुंबातील बैल वीज पडून दगावल्याने नवीन बैल खरेदी करण्यासाठी पैसे नसल्यामुळे अखेर शेतकरी माऊलीला स्वतः बैलाच्या जागी नांगराला झोपून घेऊन शेती मशागत करावी लागत आहे. नेमकी घटना काय? तर लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील बांबळी बुद्रुक येथील शेतकरी काशीनाथ गायकवाड यांच्यावर हा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या वादळी पावसात विजांच्या कडकडाटासह पडलेल्या विजेमुळे गायकवाड यांच्या हक्काचा आणि शेतीच्या कामाचा मुख्य आधार असलेला एक बैल दगावला. ऐन पेरणी आणि शेती मशागतीच्या दिवसात बैल दगावल्याने गायकवाड कुटुंबासमोर आभाळच फटले आहे. आजच्या घडीला नवीन बैल खरेदी करण्यासाठी बाजारात हजारो रुपयांची गरज असते. मात्र अत्यंत हलाखीची परिस्थिती आणि हातात दमडीही नसल्याने नवीन बैल विकत घेणे या कुटुंबाला अशक्य झाले. शेतीची कामे वेळेत पूर्ण झाली नाहीत तर वर्षभराच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होईल. याच चिंतेपोटी अखेर काशीनाथ गायकवाड यांच्या पत्नीने स्वतःला नांगराला झोपून घेतले. एका बाजूला बैल आणि दुसऱ्या बाजूला स्वतः उभे राहून त्या शेतीची नांगरणी व मशागत करत आहेत. हे विदारक दृश्य केवळ एका शेतकरी कुटुंबाची वैयक्तिक वेदना नसून देशातील आणि राज्यातील शेती व्यवस्थेचे भयावह वास्तव्य समोर आणणारे आहे. शेतमालाला योग्य भाव न मिळणे, सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाच्या खाईत लोटले जाणारे शेतकरी कुटुंबे आज कोणत्या थराला गेली आहेत याचे हे जिवंत उदाहरण आहे. निसर्गाच्या लहरीपणापुढे आणि सरकारी यंत्रणेच्या उदासीनतेपुढे हतबल झालेला बळीराजा आज आपल्याच शेतात रक्त आटवताना दिसत आहे. या घटनेची माहिती मिळताच शेतकरी नेत्यांनी आणि संघटनांनी यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. क्रांतिकारी शेतकरी संघटनेने या पीडित गायकवाड कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार केला आहे. ही परिस्थिती अत्यंत दुर्दैव आणि संतापजनक आहे. शेतकरी कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आणि त्यांना तातडीने शासकीय मदत मिळवून देण्यासाठी आमचा संघर्ष सुरूच राहील अशी भूमिका संघटनेच्या वतीने मांडण्यात आली आहे. आता या संपूर्ण प्रकरणावर शासन आणि सरकार खडबडून जागे होऊन या हतबल शेतकरी कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत आणि नवीन बैलजोडी उपलब्ध करून देणार का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.